सर्वरी भाग 29. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रोहन आणि रेवाने आपले एकमेकांवरचे प्रेम स्वीकारले असल्याने लिसाने अमनच्या परमिशनने त्यांचे लग्न लावून दिले. रेवाची डिलिव्हरी डेट जवळ असल्या कारणाने तिने तसे केले. सध्या रेवाला डॉक्टरांनी प्रवासाला बंदी केली असल्याने रेवाच्या मनात असताना देखील भारतात जाऊ शकत नव्हती. रोहन तिला खूप जपत असायचा. तिला बाहेर फिरायला घेऊन जाणे, तिला आवडतं ते बनवून देणे, असं छोट्या छोट्या गोष्टीतून तो तिला आनंदी ठेवत असायचा. जरासा थकवा आला की तिच्या डोक्याची पायाची मालिश करून देणे, हे पण तो करत असायचा. रेवाला त्याचे एवढं प्रेम पाहून कधी कधी स्वतःचा हेवा वाटत असायचा. रेवा, झोप लागत नाही आहे का? कम हिअर. रोहन तिला कूस बदलताना पाहून म्हणाला. तो रेवाला हात पसरवून स्वतःकडे यायला सांगतो. तशी ती स्वतःला सावरत त्याच्याकडे जाते. रोहन तिला व्यवस्थित जवळ घेऊन एक हात तिच्या पोटावर ठेवतो. ती देखील लहान बाळासारखी त्याचं सर्ट घट्ट स्वतःच्या हातात पकडून झोपून जाते. हे मंगळसूत्र कुंकू पाहून मला खूप मस्त वाटतं रेऊ. तू माझी बायको आहेस या फिलिंगने माझं मन शांत होते. माझं बाळ आणि माझी रेऊ एवढंच मला हवे, बाकी काहीच नाही. थँक्यू रोहन, मला हे सुख देण्यासाठी. रोहन असं म्हणून रेवाच्या कपाळावर जिथं कुंकू असते लावलेले तिथे ओठ टेकवतो. तो हळूच रेवाला बेडवर झोपवतो आणि उठून तसाच गुडघ्यावर बसून रेवाच्या पोटावर हात फिरवतो. हळूच रेवाच्या साडीचा पदर बाजूला करून तिथं स्वतःचे ओठ टेकवतो. थँक्यू पिल्लू, तू मला स्वीकारले त्यामुळे. लवकर बाहेर ये. हा तुझा बाबा तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. आय प्रॉमिस, तुझ्यानंतर मला कोणीच नको आहे. आपण तिघे परफेक्ट फॅमिली राहू. रोहन तिच्या पोटाकडे पाहत बडबडत असतो. त्याला वाटते रेवा झोपलेली आहे, पण ती तर त्याच्या बोलण्याने जागी झाली असल्याने गप्प डोळे बंद करून त्याचं बोलणं ऐकत असते. भाई, थँक्यू असा लाईफ पार्टनर मला देण्यासाठी. या काळात मला आपल्या माणसाची खूप गरज होती, पण मी जे काही केलं त्यामुळे तर ही अपेक्षा सोडून दिली होती. यांच्यामुळे आणि यांच्या प्रेमामुळे मी भारावून गेली आहे. त्यांना माहीत आहे हे त्यांचे मुलं नाही आहे, तरीही खूपच जीव लावत आहेत. मी थोडं काही पुण्य केले होते, त्याचं हे सुख आहे. रेवा डोळे बंद करून मनातच म्हणाली. तिला स्वतःच्या गळ्याजवळ गरम श्वास जाणवतात. तशी ती हळूच डोळे उघडून पाहते. बेबीला प्रेम करून झालं, आता बेबीच्या मम्माला. आय प्रॉमिस, तुला त्रास नाही देणार मी. रोहन तिच्या गळ्यावर ओठ टेकवत म्हणाला. तशी रेवा हसूनच त्याच्या केसात हात फिरवते. आजवर कधी झाला का त्रास? उलट तुम्ही मला प्रेम करायला शिकवले आहे. रेवा त्याच्या गालाला स्वतःचा गाल घासत म्हणाली. तसा रोहन तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला आपलंसं करायला लागतो. बाळाची पुरेपूर काळजी घेऊन तो तिला प्रेम करून व्यवस्थित झोपून लावतो. स्वतः देखील नंतर तिला जवळ घेऊन झोपून जातो. मुंबईत अमन सर्वरीचे प्रेम देखील वाढत चालले होते. अमनने तिच्या आलेल्या पैशातून डान्स अकादमीचे काम हाती घेतले. तिची इच्छा तशी होती, त्यामुळे तो तिच्या त्या पैशातून अकादमी उभी करण्याचे ठरवतो. ऑफिस सांभाळून ते काम देखील तो पाहायला मध्ये मध्ये जात असायचा. तो ऑफिसच्या मीटिंगमध्ये बसला असताना त्याला घरच्या बॉडीगार्डचा फोन येतो. तसा तो नाव पाहून मीटिंग थांबवून कॉल उचलतो. हॅलो सर, मॅडमला चक्कर आली त्यामुळे हॉस्पिटलला आणले आहे. बॉडीगार्ड आवाजावर कंट्रोल ठेवत म्हणाला. त्याच्या सरूबद्दलचे बोलणे ऐकून अमन चेअरवरून उठून उभा राहतो आणि तसाच एक्सक्यूज मी बोलून बाहेर निघून जातो. त्याचा पीए मग पुढची मीटिंग एका कंपनीच्या एक्सपर्टच्या हातात देतो. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत मॅडम? अमन काळजीने विचारतो. सिटी हॉस्पिटल. बॉडीगार्ड असं बोलताच तो ड्रायव्हरला सांगतो. तसं ड्रायव्हर गाडी स्टार्ट करून त्याला त्या दिशेला घेऊन जातात. सरूबद्दल ऐकून तो अस्वस्थ होतो. कधी एकदा तिला पाहतो असं त्याचं झालं होतं. अभिनंदन मिसेस अमन, तुम्ही आई होणार आहात. तुम्हाला आता स्वतःची काळजी घ्यायला हवी. एक लेडी डॉक्टर सर्वरीला चेक करत म्हणाली. तिचं असं बोलणं ऐकून सर्वरीला काही कळत नाही, पण अमनच्या आईला कळताच त्या जवळ येऊन सरूच्या डोक्यावर हात फिरवतात.
अभिनंदन सरू तुला. एवढी चांगली बातमी दिल्याबद्दल थँक्यू. मला ना हल्ली तुझे वागण्याने कळत होतं. पण पुन्हा बोलले मी तर तुला मस्करी वाटणार, त्यामुळे नाही बोलली. पण आता डॉक्टरांनी सांगितले म्हणून आता मी खूप आनंदी आहे, अमनची आई म्हणाली. डॉक्टर, हे घ्या तुम्हाला. अमनची आई आनंदात स्वतःच्या हातातील एक सोन्याची डिझायनर बांगडी काढून डॉक्टरच्या हातात देत म्हणाली. अहो, सून आहे का ती तुमची की मुलगी? डॉक्टर काहीची गोंधळून विचारते. दोन्ही आहे, ती माझी. त्या आनंदातच हे तुम्हाला दिले. तुम्ही स्वीकार करावा अशी अपेक्षा आहे आमची. अमनची आई आपला पदर डोक्यावरचा सावरत म्हणाली. आम्ही स्वीकार करतो याचा. आज हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी सासूला एवढं आनंदी होताना पाहिले आहे. मुलगाच होणार बघा तुम्ही. डॉक्टर आनंदी होऊन म्हणाली. पण तिचे ते बोलणे ऐकून सरूचा चेहरा बदलतो. मुलगा का? अहो, आम्ही तुम्हाला मुलगा होणार म्हणून आनंदी झालो असं वाटले काय? आम्हाला नात हवी आहे म्हणून आम्ही आनंदी झालो आहोत. उगाच गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. अमनची आई त्या डॉक्टरकडे पाहत म्हणाली. आईचे बोलणे ऐकून सरू त्यांना पाहायला लागते. डॉक्टरचे देखील वेगळे काही एक्सप्रेशन नसतात. हो हो, मुलगी होईल हा. डॉक्टर असं बोलून तिथून निघून जाते. जरीही सरूला वाटलं असले अमनची आई आनंदात बोलली, तरीही डॉक्टरला मात्र त्यांच्या बोलण्याचा रोग कळला होता. मुलगा म्हटले म्हणून त्यांना राग आला होता, हे त्यांच्या डोळ्यातून तिला कळले होते. त्यामुळे ती घाबरून निघून जाते. आता सरू स्वतःची काळजी घ्यायची. आपल्या घरात नोकर आहे भरपूर, त्यामुळे कामं अजिबात करायचं नाही. आणि मी आहेच बाकीचं पाहायला. चांगलं हेल्दी खायचं. अमनची आई सरूकडे पाहत तिला समजावून सांगत असते. काय काय झालं माझ्या सरूला? अमन दारात येऊन म्हणाला. त्याचा आवाज ऐकून दोघी त्या दिशेला पाहतात. सरू काही बोलणार त्याआधी त्याची आई त्याच्याकडे जाते आणि त्याचा कान पकडते. तुझ्यामुळे माझ्या मुलीला आजार झाला आहे मोठा. खूप त्रास झाला आहे तिला. अमनची आई त्याचा कान हातात धरून म्हणाली. आई, कान दुखतो माझा. माझ्यामुळे? काय झालं सरू तुला? अमन कडवळून विचारतो. तुझ्यामुळे झालं सगळे. आता तुझी सरू आई बनणार आहे आणि तू बाबा. अमनची आई हसूनच त्याचा कान सोडत म्हणाली. आईचे बोलणे अमनला काही कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा मात्र चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.